नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत आहात सारांश. मंडळी, मी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत एका संभ्रम अवस्थेमध्ये सापडलेलो आहे. आणि पाहूया ही संभ्रम अवस्था एकटी माझी आहे की आपल्या सगळ्या बीडकरांची आहे. ही संभ्रम अवस्था आहे की या बीडला आहेत किती आमदार. म्हणजे प्रत्येक मतदारसंघात एक आमदार असतो, पण बीडला आहेत 2 आमदार. आणि हे दोन्ही आमदार वेगवेगळ्या कारणानं चर्चेमध्ये आलेले आहेत. म्हणजे बीडचे जे मूळ आमदार आहेत ते आहेत संदीप क्षीरसागर, आणि दुसरे जे गेवराईचे आमदार आहेत ते आहेत विजयसिंह पंडित. परंतु नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता नगरपालिकेची घेतल्यानंतर विजयसिंह पंडित यांचं बीडकडे जास्त लक्ष लागलेलं आहे. किंबहुना आता ते बीडचे आमदार आहेत याच अभिनिवेशामध्ये सर्वत्र फिरताना आपल्याला दिसतात. आमदार संदीप क्षीरसागर हे इथले मूळ आमदार आहेत, पण महाराष्ट्रामध्ये जे घडत नाही ते फक्त बीडमध्येच घडत असतं. कारण असं कुठेही घडत नाही की एका शहराला 2 आमदार आहेत. पण त्याचं कारण काय आहे की जेव्हा एखाद्या मतदारसंघातला आमदार आपल्या कामाच्याबद्दल हा निष्काळजीपणा दाखवतो, लहान सहान लोकांच्या जनजीवनाच्या प्रश्नाशी तो जेव्हा दुर्लक्षित तो असतो, त्याच्याकडे लक्ष नसतं, त्यावेळेस ही संधी आपोआपच मिळत असते दुसऱ्या आमदाराला. नेमकी हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे बीडमध्ये. म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर हे इथल्या सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाशी, जिव्हाळ्याशी कधी एकरूप झालेले आहेत असं दृश्य फारच क्वचित ठिकाणी दिसतं. परंतु गेल्या काही दिवसापासून मात्र, म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यापासून मात्र विजयसिंह पंडित जे गेवराईचे आमदार आहेत ते बीडच्या काही प्रश्नांशी सातत्यानं निगडीत आहेत असं वाटतं. पण गंमत अशी आहे की दोन्ही आमदार हे एकाला लपवावं आणि दुसऱ्याला काढावं अशीच आहे. म्हणजे एकीकडे संदीप क्षीरसागर मुंबईमध्ये अनेक मंत्र्यांची भेट घेतात, बीडच्या प्रश्नांची तिथं त्यांना माहिती करून देतात, त्यांना पत्रकं देतात आणि त्याच्या बातम्या छापून येतात. पुढे काय होतं ते माहीत नाही. पण दुसरीकडं विजयसिंह पंडित यांची परिस्थिती काही वेगळी नाही आहे. ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे जातात, भेटतात, त्याचे रील्स तयार होतात, त्याच्या वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, त्याचं पुढं काय होतं हे माहीत नाही. म्हणजे लोकांच्या हाती मात्र काही सापडत नाही अशीच ही परिस्थिती आहे. म्हणजे अनेक प्रश्न बीडमध्ये आहेत. म्हणजे बीडमध्ये तर गेल्या अनेक वर्षापासून जे आहे तर 15-20 दिवसाला पाणी येत आहे. त्याचं काय झालं? या सगळ्या लोकांनी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे वचन दिलं होतं की आम्ही पाण्याचा प्रश्न सोडवू, त्याचं काय झालं? ते प्रश्न कायमच आहे. बीडच्या अतिक्रमणाचा प्रश्न कायमच आहे, तो मी पुढे बोलणारच आहे. मोठ्या थाटामाटामध्ये जे आहे तर इथे सिग्नल लावले गेले होते. पहिल्याच वादळामध्ये आणि पावसामध्ये ते सिग्नल जमीनदोस्त झालेले आहेत. म्हणजे इथल्या अस्वच्छतेचा प्रश्न आहे. जागोजागी जे मोकळे प्लॉट आहेत त्या ठिकाणी कचरा कोंडी झालेली आहे. खाजी मंडी ज्या भागामध्ये भरती आहे त्या भागामध्ये जर आपण कधी पावसाळ्यात चक्कर मारली तर तिथं माणसं कमी आणि डुकरं जास्त दिसतात, मोकाट जनावरं जास्त दिसतात, अशी ही परिस्थिती आहे. बीडचं नाट्यगृह ज्याला कित्येक कोटी रुपये आल्याचं निदर्शनाला आलेलं होतं, वर्तमानपत्रात जाहिराती आल्या होत्या, काय झालं त्या कामाचं? केव्हा सुरू होणार आहे काम? सगळ्यांनी गेले तिथे आणि नाट्यगृहाची पाहणी केली, त्याच्या रील्स काढल्या आणि त्या प्रसिद्धी केल्या, पण प्रत्यक्ष कामाबद्दल काय? म्हणजे असं आहे की एकंदरीत या बीडच्या या राजकारणामध्ये गंमत अशी झालेली आहे की बीडच्या लोकांचे मूलभूत जे प्रश्न आहेत ते सगळे वाऱ्यावर सोडलेले आहेत आणि दोन्हीही आमदारांची ही चमकोगिरी चालू आहे असं म्हणायला भरपूर वाव आहे. आणि बीड नगरपालिकेच्या बद्दलही तीच परिस्थिती आहे. बीड नगरपालिकेला तर 3 नगराध्यक्ष आहेत असा माझं स्वतःचं मत झालेलं आहे. म्हणजे ते पहिले नगराध्यक्ष जे आहेत त्या लोकनियुक्त सन्माननीय प्रेमलता पारवे मॅडम तर आहेतच आहे, पण त्यांचे जे जावई आहेत शेख मुजीब हे सुद्धा नगराध्यक्ष प्रतिनिधी असं मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं होतं. मला कळत नाही नगराध्यक्ष प्रतिनिधी हा काय प्रकार, हे संविधानिक पद आहे की नाही मला माहीत नाही, परंतु ते नगराध्यक्षाचे प्रतिनिधी आहेत असं त्यांचं मत आहे, जे की मी वर्तमानपत्रामध्ये वाचलेलं आहे.
आणि आणि ज्या पद्धतीनं ते आलेल्या शिष्टमंडळाला ते नगरपालिकेच्या कार्यालयामध्ये आणि मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ज्या पद्धतीनं उत्तर देतात त्याचा जर आपण अभ्यास केला तर ते स्वतःच नगराध्यक्ष आहेत असा अभिनिवेश त्यांच्यामध्ये आपल्याला दिसू शकतो. पण तिसरे अजून एक नगराध्यक्ष आहेत जे मुळात उपनगराध्यक्ष आहेत, ते आहेत माननीय विनोदजी मुळू. ते सुद्धा सध्या नगराध्यक्ष ह्या फारशा क्रियाशील आहेत असं आता लोकांना वाटण्याची शक्यता कमी झालेली आहे. कारण त्यांच्याऐवजी प्रत्येक ठिकाणी जे आहे तर माननीय विनोदजी मुळूक हेच आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात आणि त्यांचाही अभिनिवेश जवळपास हा नगराध्यक्ष असल्यासारखाच आहे. पण हे तिघेही नगराध्यक्ष असताना देखील म्हणजे नगराध्यक्षाचा ठिकाणी जे अभिनिवेश निर्माण झालेले आहेत त्याचं बीड शहराच्या विकासासाठी, बीड शहराच्या लोकांच्या कल्याणासाठी काय होत आहे, सगळ्यात मूलभूत जो प्रश्न बीड शहरातला आहे तो आहे स्वच्छतेचा, पिण्याच्या पाण्याचा आणि इथल्या रस्त्याचा, इथल्या सिग्नलचा, इथल्या वाहतुकीचा प्रश्न आहे. त्याचं काय झालं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि जनता तर शांत झालेली आहे. तरुण वर्ग तर काय तो कॉक्रोच आहे. त्यामुळं तरुण वर्ग जो कॉक्रोच आहे हा कॉक्रोच वर्ग सुद्धा अतिशय शांत झालेला आहे. म्हणजे भारतामध्ये एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीनं चांगल्या चांगल्याला हादरून सोडलेले असताना बीडमधले कॉक्रोच मात्र अजूनही बिळाच्या बाहेर निघायला तयार नाही आहेत. या कॉक्रोचांनी बिळाच्या बाहेर जर निघलं तर मग मात्र काही बदलाची अपेक्षा आहे. कारण कॉक्रोच जोपर्यंत लांब आहे तोपर्यंत ठीक आहे, पण तो जो एकदा अंथरुणात शिरला आणि चावला तर रात्रभर तुम्हाला झोप येऊ शकत नाही. म्हणजे चांगल्यांची झोप उडवण्याची ताकद ही कॉक्रोचमध्ये आहे हे मात्र निश्चित. हे अशी सगळी परिस्थिती आहे. मध्ये भाजी मंडीमध्ये एका आजीची जी भाजी आहे ती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उचलून टाकली वगैरे. हे प्रकरण फार गाजलं कारण ते अतिक्रमण होतं वगैरे असा दावा त्या कर्मचाऱ्यांनी केलेला होता. पण मला एक कळत नाही, कोणताही कर्मचारी स्वतःच्या मनाने कधी कारवाई करतो का? त्यांचे कोणीतरी अधिकारी त्यांना सांगत असतील तेव्हाच ते कारवाई करत असतील ना. पण होतं असं की बिचारे कर्मचारी तेच मात्र जे आहे तर गळाला लागतात आणि ते त्यांच्यावरच जे आहे तर कुऱ्हाड कोसळली जाते. पण त्यात एक बरं झालं की आपले उपनगराध्यक्ष त्या ठिकाणी गेले, त्यांनी त्या आजीची दिलगिरी व्यक्त केली कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृतीबद्दल आणि त्यांनी साडी चोळी दिली आणि काही पैसेही त्या आजीला दिले. ते दिलेली पैसे आणि साडी चोळी पाहून खरं म्हणजे बाकीच्या भाजीवाल्यांना असं वाटलं असेल की आमची भाजी का उचलली नाही नगरपालिकेने, आम्हालाही साडी चोळी आणि काही पैसे मिळाले असते. ही एक चांगली आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण याचा परिणाम मात्र विपरीत झाल्याचं नगरपालिकेच्या कामगार नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की उपनगराध्यक्षपदाच्या त्या साहेबांच्या या कृतीमुळं झालं असं की अतिक्रमण करणाऱ्यांची जी इच्छाशक्ती आहे ही बळावलेली आहे, त्यांना ताकद मिळालेली आहे आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं कामाच्या संदर्भातलं खच्चीकरण झालेलं आहे. म्हणजे जर आम्ही अतिक्रमण पाडू तर पहिल्या दिवशी आम्ही अतिक्रमण पाडू, पण दुसऱ्या दिवशी जर कोणी तिथे जाऊन त्या अतिक्रमण करणाऱ्यांना साड्या चोळी देत असेल किंवा उद्या त्यांना गमचे आणि टोप्या घालत असेल आणि रकमा देत असेल तर आम्ही केलेल्या अतिक्रमणाचं काय? म्हणजे एक प्रकारे हे त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं. आणि हे खच्चीकरण हे उपनगराध्यक्षपदाच्या त्यांनी केलेल्या या चांगल्या कृतीमुळे झालेलं आहे असं या इथल्या कामगार नेत्यांचं म्हणणं आहे. पण तरी तसं आपण जर बघितलं तर बीड नगरपालिकेने अनेक वर्षापूर्वी मला वाटतं डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा अतिशय सुसज्ज अशी नगरपालिकेनं जे आहे ते एक भाजी मंडई सिद्धिविनायक कॉम्प्लेक्समध्ये बांधलेली आहे, अतिशय सुसज्ज आहे. आणि पण मला एक प्रश्न पडतो, म्हणजे तो तुम्हालाही पडला पाहिजे की का मग ही नगरपालिका या भाजी मंडईला ह्या नवीन म्हणजे आता ती जुनी झालेली आहे, 10 वर्ष झाली आहेत त्याला, त्या ठिकाणी आता सार्वजनिक शौचालय झालेले अशी म्हणायला हरकत नाही. आजूबाजूचे लोक सगळे तिथे लघुशंकेसाठी जातात. म्हणजे इतकी मोठी इमारत बीड शहरामध्ये केवळ भाजी मंडीसाठी उभारलेली असताना तिची ही अवस्था व्हावी आणि इतक्या घाण जागेमध्ये जिथे डुकरं बैल आणि मोकाट जनावरे फिरतात त्या ठिकाणी बीडच्या लाखो लोकांचा भाजीपाला जे रोज जेवणामध्ये आपण वापरतो तो आपण तिथं विकत घेतो, ही परस्पर विरोधी स्थिती निर्माण झालेली आहे. तर साधा प्रश्न आहे की का भाजी मंडई या इमारतीमध्ये हलवल्या जात नाही, हा साधा प्रश्न आहे जी की बांधून तयार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे
की जेव्हा आपण या भागामध्ये जातो, भाजी मंडी मध्ये भागामध्ये जातो, तेव्हा आपण पाहतो की दोन्ही बाजूला जे आहे तर फळ विक्रेत्यांनी जे अतिक्रमण केलेलं आहे त्या ठिकाणी ॲटो उभे असतात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी रस्त्यावरच भाजी मंडई लागलेली असते आणि हा रस्ता एवढा लहान होता. त्या ठिकाणी विशेष म्हणजे शाळा आहे आणि जेव्हा या शाळाच्या ह्या दोन्ही शिफ्ट जेव्हा सुटतात, साधारणतः 2,000 ते 2,500 मुलं ही रस्त्यावर असतात आणि त्यांना घेऊन जाणारे जे ॲटोवाले आहे, स्कूल बसेस आहे, याची जी वाहतूक आहे, त्यामुळं हा रस्ता कायमपणे मोकळा पाहिजे. त्यामुळं नगरपालिकेने जी अतिक्रमणाची कारवाई केली होती त्याचं स्वागतच केलं पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. परंतु अतिक्रमणाची कारवाई ही फक्त गोरगरिबावरच आहे का? माझी असं मत आहे किंवा बीडकरांचं असं मत आहे की नगरपालिकेने जे नगरसेवक आहेत त्यांची जी घरं आहेत त्याच्यापैकी किती नगरसेवकांनी त्यांचं घर अतिक्रमण करून बांधलेलं आहे किंवा किती नगरसेवकांच्या घराचा भाग हा अतिक्रमणित करण्यात आलेला आहे, याचाही लेखाजोखा एकदा केला पाहिजे आणि ती सुद्धा अतिक्रमणं पाडली पाहिजे. म्हणजे सगळे नियम हे गरिबांसाठीच असतात असं नाही आहे. ती जे नियम तयार करतात, जे नियम अंमलबजावणी करतात, ते सुद्धा नियमबाह्यच कृती करत असतात. अगोदर त्यांनी आपला नगरपालिकेने कठोरपणे हा निर्णय घेतला पाहिजे. मी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी जे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा नगरपालिकेचे जे नगरसेवक आहेत या सगळ्या नगरसेवकांच्या घराची मोजणी करायला पाहिजे आणि त्यांनी किती जागा अतिक्रमण केलेली आहे याचाही लेखाजोखा लोकांना सांगितला पाहिजे. म्हणजे एका भाजी विक्रेती जी बाई आहेत ती अतिक्रमण करूनच ती भाजी विक्रेती करत होती, याच्यामध्ये काही वाद नाहीये. म्हणजे तशी ती एक आजी नाही, तसे अनेक लोक त्या ठिकाणी आहेत जे अतिक्रमण करून रस्त्यावर येऊन ते भाजी विकतात. ही तर परिस्थिती इथली आहे. पण तुम्ही जर रविवारी जर माळीवेशीपासून जर आंबेडकर चौकाकडे जर गेलात तर ही जे बाजार आहे हा माळीवेशीपासूनच सुरू होतो तो थेट आंबेडकर चौकापर्यंत. दोन्ही म्हणजे बाजूला हे भाजी विक्रेत्यांची मोठी रांग लागलेली असते. हे का होत आहे? ज्या कर्तव्यदक्ष स्वतःला नगरपालिका म्हणते आणि जे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत कोणतं पाऊल उचललेलं आहे? सगळी ही भ्रमनिराश बीडकरांचा झालेला आहे. काय त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जात नाही? का नगरपालिका निद्रिस्त आहे? का नगरपालिकेतले काही कर्मचारी याच्यामध्ये काही हप्ते तर खात नसावेत असा अंदाज लोकांना आलेला आहे. त्याच्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे ज्याच्याकडे नगरपालिकेने लक्ष देणं आवश्यक आहे. आणि बीडला जे लाभलेले जे 2 आमदार आहेत त्या 2 आमदारांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे आता ज्या पद्धतीनं विजयसिंह पंडित साहेब या बीडकडे लक्ष देत आहेत त्याच्यावरून असं पुढे अंदाज असा बांधायला सुरुवात लोकांनी केलेली आहे की कदाचित पुढे ते बीडचे उमेदवार असतील. पण गेवराईकरांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जसं बीडवर प्रेम केलेलं आहे तसंच गेवराईकरांनी त्यांना जे विधानसभेत पाठवलेलं आहे त्या गेवराईचेही प्रश्न त्यांनी कधी वेळ मिळाला तर तिकडेही लक्ष दिलं पाहिजे. कारण गेवराईमध्ये पण असेच प्रश्न आहेत. तिथे पाण्याचा प्रश्न आहे, तिथे स्वच्छतेचा प्रश्न आहे, तिथे रस्त्याचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी झालेले आहेत. अपेक्षा अशी होती की आता ते स्वतः म्हणजे हे दोन्ही आमदार सुशिक्षित आहेत. म्हणजे संदीप क्षीरसागर हे बीडचे आमदार आहेत. अर्थातच त्यांचं ते बीडच्या या प्रश्नाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहेतच. लहान सहान प्रश्नांमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं पाहिजे. नुसतं मंत्र्यांना भेटायचं आणि परिपत्रकं काढायची आणि ती वर्तमानपत्रात छापायची तसंच किंवा इकडेही आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते ते जे आहेत ते रील काढतात आणि वर्तमानपत्रामध्ये पत्रक देतात. पण त्यांनाही आता प्रश्न विचारण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. कारण की या सगळ्या विकासाचं जे केंद्र आहे हे जनहित आहे, लोकांचं हित याच्यामध्ये दडलेलं आहे. तर आता ही स्थिती निर्माण झालेली आहे की राजकारणाचे आखाडे आता संपलेले आहेत, राजकारणाचे डावपेच संपलेले आहेत, त्याचा निर्णय लागलेला आहे. आता सर्वांनी बीडच्या या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे जे आहे तर हे केवळ वर्तमानपत्रात बातमीसाठी फोटो छापून नव्हे, वर्तमानपत्रामध्ये बातम्या देण्यासाठी नव्हे किंवा रील काढून प्रसारमाध्यमावर प्रसारित करण्यासाठी नव्हे. आता लोकांचा या सगळ्यावर काही विश्वास राहिलेला नाही आहे हे मला सांगावं असं वाटतं. प्रत्यक्ष कृती काय, प्रत्यक्ष काम काय हे जास्त महत्त्वाचं ठरलेलं आहे. आणि म्हणून या कामाकडं आता हे सगळेजण लक्ष देतील. जर योगायोग
योगायोगानं 2 आमदार आपल्याला लाभलेलेच आहेत असं म्हणूयात ना आज आपण. तर या 2 आमदारांची शक्ती जर एकत्र झाली तर मला असं वाटतं की फार मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार आहे. गंमत काय आहे की या राजकीय मंडळीला विकास म्हणजे केवळ काय कन्स्ट्रक्शन, गुत्ते, रस्ते असंच होतं वाटायला लागतं, मोठमोठ्याला इमारती. पण तसं नाही. एखाद्या शहराचा विकास म्हणजे त्या शहराचा सामाजिक क्षेत्रातला काय विकास झाला, सांस्कृतिक क्षेत्रातला काय विकास झाला, साहित्यिक क्षेत्रातला काय विकास झाला, इतिहासाच्या क्षेत्रात काय विकास झाला, हे सगळं महत्त्वाचं आहे. आम्ही सातत्यानं मागणी केलेली आहे की बीड जिल्ह्यामध्ये इतिहासाचा फार मोठं भांडार आहे, फार मोठ्या वस्तू आहेत. त्याचं वस्तुसंग्रहालय बीडमध्ये स्थापन झालं पाहिजे असं आमचं स्वतःचं मत नाही. याबद्दल आम्ही बीडच्या आमदारांना विनंती केली, पण दुर्दैवाने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला एक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचं होतं, पण दुर्दैवाने ते कामामध्ये खूप व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांनी वेळ दिला नाही. त्याच्यामुळे म्हणजे एक मूलभूत जे प्रश्न आहेत, मग ते इतिहासाच्या वस्तुसंग्रहालयाचं असेल किंवा नाट्यगृहाचं असेल, ही परिस्थिती आहे. नगरपालिकेचं वाचनालय नाही आहे, नगरपालिकेची शाळा नाही आहे, पण याच्याबद्दल नगरपालिका मात्र सगळ्या प्रकारचे जे आहे तर लोकांकडनं कर घेते. जर हे सगळं तुम्ही जर करत असाल तर तुम्ही लोकांच्या प्रश्नाला देखील उत्तरदायित्व तुम्ही स्वीकारलं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. बघूया भविष्यामध्ये काय होतं आहे. हे 2 आमदारांमुळं आपल्या बीडला कोणत्या प्रकारची प्रगती मिळते, पण वेळात वेळ काढून विजयसिंह पंडित यांनी गेवराईला सुद्धा लक्ष दिलं पाहिजे अशी फार मोठ्या प्रमाणात मागणी गेवराईकडनं होते. त्या ठिकाणी देखील अनेक प्रश्न आहेत. त्या ठिकाणी क्रीडांगणाचाही मोठा प्रमाणात प्रश्न आहे, नाट्यगृह तिथं चालू आहे, त्याची स्थिती काय हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. तिथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे, तिथल्या पाण्याचा प्रश्न आहे, तिथल्या रहदारीचा प्रश्न आहे, तिथेही अतिक्रमण फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याचाही प्रश्न आहे असं एकंदरीत बोलल्या जातं. म्हणून बघूया आपण भविष्यामध्ये काय होत आहे. ते प्रश्न फक्त इतकाच आहे की ह्या सगळ्या राजकीय शक्तीचा वापर, राजकारणाचा वापर हा लोकांच्या कल्याणासाठी झाला पाहिजे, नुसतं चमकोगिरीसाठी नव्हे किंवा नुसतं वर्तमानपत्रात बातम्या देण्यासाठी नव्हे. नमस्कार, मी सतीश साळुंखे आणि आपण पाहत होता सारांश.